पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ऍडजेक्टिव्ह आहे. आता ऍडजेक्टिव्ह काय असतो? सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन ऑर प्रनाउन. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय कोणाबद्दल? नाउन किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम ऍडजेक्टिव्ह करतो. आता समजा तिथे म्हटलं प्रज्वल इज अ ब्रिलियंट बॉय. प्रज्वल इज अ ब्रिलियंट बॉय असं जर असेल तर प्रज्वल हे नाउन आहे. अथर्व आवटे, प्रज्वल काय आहे? अथर्व नाउन. आणि प्रज्वल बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? प्रज्वल इज अ ब्रिलियंट बॉय. मग ब्रिलियंट काय आहे मुलांनो? ब्रिलियंट इज ॲन ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल सर ॲन कसं काय लावलं? ऍडजेक्टिव्हला ॲन हा वर्ड अगोदर का घेतला? कारण ऍडजेक्टिव्ह स्टार्ट्स विथ ए अँड ए इज अ वॉवेल. ऍडजेक्टिव्ह वर्ड स्टार्ट्स विथ ए म्हणून तिथे ॲन लावलंय. आणि अजून एक बघा, अनया इज अ नॉटी गर्ल. अनया इज नॉटी गर्ल. आता अनया काय आहे? अनया इज नाउन. अनया काय आहे? तुमच्या इकडे अनया हे नाउन आहे. आणि अनयाबद्दल काय सांगितलंय? व्हॉट इज स्पेशल इन्फॉर्मेशन गिव्स अबाउट अनया. अनयाबद्दल स्पेशल इन्फॉर्मेशन दिली आहे, शी इज नॉटी. मग नॉटी काय आहे? ॲन ऍडजेक्टिव्ह. ओके. ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणतोय? साईज. साईजशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत, साईजशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत. बिग, स्मॉल, लार्ज, ह्यूज, लिटल, शॉर्ट, टॉल, टायनी हे सगळे वर्ड्स ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि ते कशाशी रिलेटेड आहे? साईज. पुढे बघा टेक्स्चर. टेक्स्चर मध्ये काय येत आहे? स्मूथ, सॉफ्ट, हार्ड, वोवन, रफ, स्लीपरी, फ्युजी, क्रंची. टेक्स्चर. चॉकलेट क्रंची असतं. एखादा खायचा जो फूड असतो तो क्रंची असतो. कुरून कुरून खाता बघा, त्याला क्रंची म्हणतात. मग क्रंची हा जो टेक्स्चर आहे तो कशामध्ये येतोय? ऍडजेक्टिव्ह मध्ये. शेप, सर्कल, स्क्वेअर, फ्लॅट, स्पियर, राऊंड, कोन, ओव्हल, वाईड हे सगळे शेप ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात. फिलिंग्स, अँग्री, हॅपी, फनी, काइंड, सिली, स्वीट, जेंटल, सॅड. फिलिंग्स हे कशामध्ये येतात? ऍडजेक्टिव्ह मध्ये. एन्सियंट, टाइमशी रिलेटेड जे वर्ड्स आहे, टाइमशी रिलेटेड. श्रावणी गणवीर मी नंतर विचारणार आहे. हा टाइमशी रिलेटेड जे वर्ड्स आहेत ते कशामध्ये येतात? ऍडजेक्टिव्ह मध्ये. फास्ट, लेट, क्विक, रॅपिड, स्लो, स्वीट यामध्ये टाइम आहे बघा सगळ्या ठिकाणी. रॅपिड म्हटलं स्पीड मध्ये, रॅपिड, स्लो टाइम आहे, स्पीड टाइम आहे, स्विफ्ट टाइम आहे, फास्ट टाइम. ते सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि ऍडजेक्टिव्ह कोणासाठी यूज करतात माहितीये? प्रज्वल पिंपळे, ऍडजेक्टिव्ह कोणासाठी यूज करतात? ऍडजेक्टिव्ह यूज करतात मुलांनो नाउन आणि प्रोनाउन साठी. कोणासाठी यूज करतात अथर्व आवटे? नाउन आणि प्रोनाउन साठी ऍडजेक्टिव्ह. ऍडव्हर्ब कशाला म्हणतात? या ऍडव्हर्ब मध्ये एडी आहे. एडी म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतो आणि याच्या जोडीला प्लस असतो वर्ब.
ऍडव्हर्ब मध्ये ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब दोघे एकत्र असतात. श्लोक टुडे ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्हला इम्प्रूव्ह करतोय आणि तो कशाशी रिलेटेड असतो? प्लेस, टाइम, सर्कमस्टन्स. वनमाने, अथर्व आवटे, श्लोक टुडे कशाशी रिलेटेड असतोय? एडी म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब तर सगळ्यांना माहितीये. वर्ब इज अ ऍक्शन वर्ड्स. आणि यामध्ये काय काय येतंय? काय काय येतंय ऐका, नंतर मी विचारेलच. बघा काय काय येतंय. व्हॉट, अर्पित भगत, तानया. वेर, वेर कोठे. स्वराली बाबर, लोखंडे अमृता, वेद गायकवाड, अर्पित भगत. वेर मध्ये येतंय देर, हिअर, इनसाइड, बॅक, फार, नियर बाय, इंडोर, आउट. कोठे म्हटल्यावर हे आन्सर आहे. देअर, हिअर, इनसाइड, बॅक, फार, नियर बाय, इंडोर, आउट. हे झाले वेर. हाऊ मध्ये काय येते बघा. हाऊ, फास्ट, स्लोली, इझिली, वीकली, बॅडली, वेल, फास्ट, क्विकली. आता हाऊ म्हणजे समजलंय का तुम्हाला? हाऊ म्हणजे कसं. मुलं शाळेत, स्टुडंट गोज टू स्कूल फास्ट, शी रन्स स्लोली. हाऊ शी रन स्लोली. हाऊ स्टुडंट कम टू दी स्कूल फास्ट. पेपर, हाऊ वॉज अ पेपर, पेपर वॉज इझिली. येते लक्षात? हाऊ म्हटलं फास्टली, क्विकली, वेल. आता मी तुम्हाला या दोघांबद्दल विचारेल, व्हेअर आणि हाऊ बद्दल. मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं. सांगा, व्हेअर आणि हाऊ समजलं का? अँग्री यामध्ये इमोशन्स आहेत. अँग्री काय आहेत? फिलिंग्स. आणि फिलिंग्स काय असतात? फिलिंग्स असतात ऍडजेक्टिव्ह. आणि या अँग्री मध्ये आपण जर व्हर्ब ठेवला, या ऍडजेक्टिव्हला आपण जर व्हर्ब ऍड केला त्यामध्ये, तर अँग्रीली होणार. आणि अँग्रीली मध्ये, अँग्रीलीला काय म्हणतोय आपण? ऍडव्हर्ब. रागाने, राग आणि रागाने. अँग्रीली हा ऍडव्हर्ब आहे, अँग्री हा ऍडजेक्टिव्ह आहे. पुढे बघा, बॅड, बॅडली. यलवाय लागल्यानंतर जनरली, प्रत्येक वेळी नाही, या प्रत्येक वेळी नाही, यलवाय लागलेला असेल एखाद्या वर्डला, तर तो जनरली, प्रत्येक वेळी नाही, तो ऍडव्हर्ब असतोय. काय असतो? ऍडव्हर्ब. पुढे बघा, ब्रेव, ब्रेवली, काम, कामली. यामध्ये व्हर्ब आहे, लक्षात ठेवा. कशामध्ये? ऍडव्हर्ब मध्ये व्हर्ब असतोय. इगर, इगरली, इझी, इझिली, एक्साइटेड, एक्साइटेडली, एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमली, लेझी, लेझीली, काइंड, काइंडली, रूड, रूडली, सेफ, सेफली, रॉंग, रॉंगली, टायर्डली, पेनफुली. आता सगळ्यांना बहुतेक समजलं असेल. ऐका, The boy slowly walked to the stage. आता तुम्ही म्हणाल सर तेच का वापरलं? तेच का वापरलं? ऐका, कॉमन सेन्स यूज करायचा. मला आता सांगा, काय अडचण नाही. कॉमन सेन्स कसा यूज करायचा? The boy slowly walked to the stage. Slowly, ऍज पर सिच्युएशन, ऍज पर सेंटेन्स, प्रॉपर वर्ड आपण तिथे यूज करायचा. नीटली येणार का तिथे? नाही. अर्ली पण नाही येणार, हेवीली पण नाही येणार. याचा आन्सर मिळतं युग सोळुंके,
सार्थक तांदळे स्लोली. माय, हिज, युअर and there are the example of dash dash adjective. My, his, your, माझं तुझं जे करतो आपण, माझं तुझं, युअर, हिज, माय, देअर, हे सगळे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. पजेसिव्ह म्हणजे माझं तुझं करणारे. माय ब्रदर, माय सिस्टर, युअर ब्रदर, यू पण काय आहे, पजेसिव्ह आहे. मी पण काय आहे, पजेसिव्ह आहे. हिज, युअर, मी, माय यांना पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात. आता समजलं का सांगा मला पटकन. देअर वॉज हेवी रेन लास्ट नाईट सो द स्ट्रीट्स आर फ्लडेड. आता हेवी काय बाळांनो, हेवी आपल्याला या सेंटेन्स मध्ये प्रॉपर वर्ड यूज करायचा आहे. या सेंटेन्स मध्ये प्रॉपर वर्ड यूज करायचा. प्रॉपर वर्ड आहे हेवी रेन. रेन साठी कधी यूज केलंय का? रेन जास्त पाऊस झाल्यानंतर आर्यन आत्माराम वाघ ह्यूज शब्द नाही वापरत. नो. कोणता वर्ड वापरतात? हेवी रेन. देअर वॉज अ हेवी रेन लास्ट नाईट सो द स्ट्रीट्स आर फ्लडेड. आता हेवी काय आहे, कोण सांगेल मला? हेवी इज अ ऍडजेक्टिव्ह. हेवी हा जो वर्ड आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह आणि तो कोणासाठी यूज केलेला आहे? हेवी यूज केलाय रेन साठी आणि रेन आहे नाऊन. रेन इज अ नाऊन. वी यूज हेवी. हेवी इज अन ऍडजेक्टिव्ह आणि हेवी ऍडजेक्टिव्ह आहे आणि या ऍडजेक्टिव्हचं आपल्याला करायचं, तुम्ही मला सांगा आता, या हेवीचं आपल्याला जर ऍडव्हर्ब करायचं असेल तर काय होईल सांगा बरं मला. आर्यन, पल्लवी झाडे, हेवीचं आपल्याला ऍडजेक्टिव्ह करायचं तर काय होईल चॅट बॉक्स मध्ये सांगा ना. एव्हरीवन केलंय मी. हेवीली होणार आलोक जोरवेकर, आयुष जुमले. काय होईल? हेवीली. एलवाय आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये ऍडव्हर्ब आणि व्हर्ब असतोय. व्हर्ब आणि आराध्य मनमाने. व्हेरी गुड. कोण कोण असतो हेवीली मध्ये? ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब. सॉरी, व्हर्ब आणि दोघे झाल्यामुळे त्याचा ऍडव्हर्ब तयार होतोय. जय राऊत, समजलं? फेब्रुवारी. देर आर 12 मंथ्स इन अ इयर. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. देर आर 12 मंथ्स. आपल्याला माहितीये सगळ्यात छोटा, स्मॉलेस्ट, शॉर्टेस्ट. फेब्रुवारी इज द शॉर्टेस्ट. सगळ्यात छोटा आहे ना, म्हणून आपण त्याला शॉर्टेस्ट म्हटलंय. सगळ्यात छोटा म्हणून शॉर्टेस्ट वापरलंय. शॉर्टेस्ट केव्हा यूज करायचं समजलं का आता?